सगळ्यांनी टाळ वाजवत बसायचं आणि भगवंताचं नाव घ्यायचं. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोला रघुपती राघव रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम. ओ रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती रघुपती राघव राजा राम पतित पावन राजाधिराज श्री प्रभु रामचंद्र महाराज की जय. पुंडरीक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. भगवान नागेश्वर महाराज की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रसंग असा आहे श्रोते हो, समर्थांचं चरित्र सुरू करण्यापूर्वी समर्थांच्या जन्माच्या अगोदरची जी पार्श्वभूमी आहे ती सांगतो. याकरता समर्थांचा जन्म ज्या काळामध्ये झाला, ज्या इसवी सन 1608 या वेळेला झाला, त्यावेळेचा काळ आणि इतर संतांच्या वेळेचा काळ थोडा फरक आहे. अगदी असं म्हटलं जातं इसवी सन 700 ते इसवी सन 1300 उत्तम काळ आहे. इसवी सन 700 या वेळेला आचार्य शंकराचार्यांचा अवतार आहे. मग त्यानंतर विभागणी केली, पीठ प्रत्येकाला दिली. शंकराचार्य महाराजांनी सगळी विभागणी केली. त्यानंतर नवनाथांचे अवतार झाले.
आणि ह्या 1213च्या काळामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, गोराकुमार, सावतामाळी, चोखामेळा, परिसा, भागवत, नामदेव महाराज हे सर्व संत मंडळी झालेले. एकच काळ आहे यांचा, सर्व संतांचा 1213चाच काळ आहे हा. एक 10-15 वर्ष पाठीपुढे प्रत्येकाची जन्म आणि समाधी. 1400-1500चा काळ एक संत दुसऱ्या राज्यात आले जन्माला, ते म्हणजे संत तुलसीदास, उत्तर प्रदेश मध्ये. एकनाथ महाराज, श्रोते हो, मीराबाई आणि हे तुलसीदास. 1400-1500चा काळ. आणि या 1600च्या काळामध्ये श्रोते हो 3 असे महापुरुष आले जन्माला की एका महापुरुषाने भक्ती सांभाळली भारतामधली, ते म्हणजे संत तुकाराम महाराज, ज्यांनी धर्म सांभाळला असे छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्यांनी महाराष्ट्रामधलं राजकारण सांभाळलं असे श्री समर्थ रामदास स्वामी महाराज. म्हणून राजकारण सांभाळलं म्हणून काही समर्थांबद्दल द्वेष निर्माण करणारे काही लोक आजही आहेत, बरं का, आजही आहेत. ते कुठे राहतात त्या गावाचं नाव फक्त सांगत नाही, ओळखा आपण. गावाचं नाव सांगत नाही, हेच गाव कळलं होतं. समर्थांबद्दल द्वेष. का समर्थांबद्दल द्वेष विचारला मी एका पत्रकाराला, का समर्थांबद्दल द्वेष का तुम्हाला? ते म्हणाले आम्ही दासबोध वाचला मध्यंतरी, त्यामध्ये समर्थांनी मूर्ख आणि पडत मूर्खांची लक्षणं लिहिली आहेत. मग म्हणाले ती आमची आहेत ना, म्हणाले लक्षण, म्हणून आम्हाला राग आहे समर्थांविषयी. असं म्हणजे समर्थांनी लिहिलेलं तर सिद्ध तर झालं, लक्षात घ्या. म्हणून समर्थांवर राग आहे. दासगणू महाराजांचं वाक्य आहे, इथे तुलना करण्याचा विषय नाहीये, पण वैलक्षण्य सांगण्याचं मात्र काम. तुलना नाही करायची, संतांमध्ये तुलना नसते. पण दासगणू महाराजांचं वाक्य ऐकून ठेवा, बाकी सर्व संत हे शिक्षक आहेत आणि समर्थ हे मुख्याध्यापक आहेत, घडवत असते. जवळच गेला समर्थांच्या हातात कुबडी, त्यात असलेली तलवार दाखवतात, यायचं किती ठरवा पुढे. का हो? सर्वच संतांना, जे आता सगळ्या संतांची नावं घेतली, त्या सगळ्याच संतांना समाजाने त्रास दिला, पण सगळ्यात त्रास ज्या संतांना दिला ना समाजाने, ते संत म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. भरपूर त्रास दिला, भरपूर, वर्णन करू शकत नाही इतका त्रास दिला. पण समर्थांनी काय म्हटलं माहितीये का ह्यावरती, जेव्हा समाजाने त्रास दिला ज्ञानेश्वर महाराजांना, तेव्हा ते म्हणाले ज्ञानेश्वर महाराजांनी तो त्रास सहन केला याचं कारण ती माऊली होती म्हणून. समर्थ म्हणाले ती माऊली होती म्हणून त्यांनी त्रास सहन केला. समर्थ म्हणाले मी बाप आहे, बाप सहन करणार नाही त्रास. म्हणून ज्ञानेश्वर माऊली आई आहे आणि समर्थ बाप आहे, लक्षात घ्या. या देशाचे, या महाराष्ट्राचे भरपूर त्रास दिला. संत दयाळ वृत्ती कशी असते बघा संतांची, माणसं दगड मारायची पाठवून. ज्ञानेश्वर महाराज झाले असतील, त्यांची पाठची 3 भावंड जात असतील, तेव्हा पाठवून दगड मारायचे आणि ज्ञानेश्वर महाराज ते चुकवीत जायचे, पळत जायचे. लोकांना वाटायचे घाबरून पळतायत की काय, किंवा लागलं दुखलं म्हणून पळतायत की काय, पण त्यांना कुठे माहिती होतं ते का पळतायत. ज्ञानेश्वर महाराज का पळत होते, दगड मारायची लोक तेव्हा, घाबरून का नाही, त्यांना कसलं भीती, ब्रह्माचं स्मरण माहितीये, ब्रह्माचं स्मरण आहे त्यांना. त्यामुळे देहाला लागलं काय, खरचटलं काय, त्याला काही फिकीर नाही. मग पळून का जायचे, घाबरून का नाही. सतीचे अश्रू श्रोते हो आणि संत सत्पुरुषांचं रक्त जर गावात पडलं तर ते गावच भस्मसात होतं. ज्ञानेश्वर महाराज माऊली का, आई मुलाबद्दल, मुलाने किती आईबद्दल वाईट चिंतलं, वृद्धाश्रमात ठेवलं तरी सुद्धा वृद्धाश्रमात बसून आई आपल्या मुलाचं चांगलं चिंतिते. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलीने विचार केला की माझं रक्त जर पडलं ना, एक कण बाजीभर नाही, एक कण जर रक्त पडलं ना या भूमीमध्ये, बिचारे दगड अजून मारण्याकरता शिल्लक राहणार नाही, बरं का. म्हणून पळत झाली. म्हणून समर्थांनी ही सगळी चरित्र वाचलेली होती. असो, मला समर्थांच्या आपल्या घराण्याबद्दल सांगायचे. असे हे सगळे संत नामदेव आणि सावता माळी,
नामदेव आणि सावता माळी नामदेव आणि सावता माळी कोरा कुंभारादी ही सर्व संत मंडळी कोरा कुंभारादी ही सर्व संत मंडळी कोरा कुंभारादी कोरा कुंभारादी ही संत मंडळी हो कोरा कुंभारादी नामदेव आणि सावता माळी नामदेव आणि सावता माळी नामदेव आणि सावता माळी जय जय रघुवीर समर्थ ही सर्व संत मंडळी भगवंताचा कायम हरीचा उच्चार नामाचा उच्चार करत करत सगळे जण निघालेले श्रोते हो अशी ही सर्व संतांची भूमिका आहे त्यातलं असणार हे ठोसर घराणं समर्थांचं मध्यंतरी एक तो कागद व्हॉट्सअप वरती दिलत होता विस्मरणात गेला असा तर म्हणून सगळ्यांची नावं संतांची नावं काय मूळ ही सगळी येत होती तसं समर्थांचं असणार ठोसर घराणं हे ठोसर घराणं आपल्याला जिथून इतिहास माहिती आहे तो इतिहास म्हणजे जामदेव बरं का पण मूळ इतिहास समर्थप्रती सुनील चिंचोळकरांनी हा इतिहास मुळापासून सगळा लिहिलेला आहे बरं का चिंता करीत विश्वाची सुंदर पुस्तक आहे समर्थांचं त्यांनी लिहिलेलं अनेक वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलंय अर्थात प्रमाण ग्रंथ हा श्रोते हो गिरीधर स्वामी लिहिलेला समर्थ प्रताप बरं का प्रमाण म्हणजे रामायण ऐकायचं असेल तसं वाल्मिकी रामायण तसं समर्थांचं चरित्र अभ्यासायचं असेल एखाद्या कीर्तनकाराला एखाद्या श्रोत्याला एखाद्याला अजून कोणाला तर समर्थ प्रतापासारखा ग्रंथ नाही पण अशा चिंता करीत विश्वाची या पुस्तकामध्ये वेगवेगळे संदर्भ चिंचोळकरांनी दिलेले आहेत तर मूळ हे घराणं कुठलं तर कर्नाटकातील बिदर प्रांतामधलं हे घराणे आहे बिदर कर्नाटकामधलं तिथे त्रास द्यायला लागले लोक त्यांना मुघलशाही वगैरे सगळी त्रास द्यायला लागली आणि म्हणून बिदर प्रांतामधून त्यांचे असणारे मूळ पुरुष बरं का ठोसर घराण्याचे जिथून हा इतिहास सांगितला जातो बरं का त्यांनी नाव लिहिले स्पष्ट त्याच्या अगोदरही असतील पिढ्या पण जिथून हा इतिहास सांगितला जातो ते कृष्णाजी पंत ठोसर यांनी बिदर सोडलं आणि महाराष्ट्रात मराठवाड्यात आले बरं का आणि या कृष्णाजी पंत ठोसरांना किती मुलं 5 मुलं प्रत्येकाची नावं आलेली आहेत मी फक्त आपल्याला 5व्या क्रमांकाच्या मुलाचं नाव सांगतो याचं कारण त्याचा संबंध पुढच्या या चरित्राशी कोण तर दशरथ पंत ठोसर या घराण्याचं काम काय ठोसर घराण्याचं समर्थांच्या घराण्याचं काम काय हो तर कुलकर्णी पण आणि ज्योतिषी पण ज्योतिषी म्हणजे आपल्याला अर्थ कळला कुलकर्णी पण म्हणजे आपल्याला माहिती असेल पण तरी परत सांगतो आज जे सीए होणं म्हटल्यावर त्या प्रवाह सीए झाला पिढे सीए आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट ही जशी डिपार्टमेंट आहेत आज ती एक केली की पूर्वी त्याला नाव होतं बरं का काय कुलकर्णी पण म्हणून अनेक ठिकाणी बघा कुलकर्णी अशी आडनाव पण समर्थांचं मूळ आडनाव ठोसर लक्षात घ्या कुलकर्णी मिळालेली पदवी आहे किती गावं होती ठोसर घराण्याकडे बरोबर असे 48 गावांचं कुलकर्णी पण आणि ज्योतिषी पण या ठोसर घराण्याकडे होतं म्हणजे कोणाकडे होतं कृष्णाजी पंत ठोसरांकडे मूळ पुरुष या ठोसर घराण्याचे मुलं किती त्यांना 5 48 गाव आता ही 48 गावं श्रोते हो 5 मुलांना वाटायची आणि मग निवृत्त व्हायचं या कार्यामधून 5 मध्ये वाटायची कसं गणित जमणार 48 गाव आहेत हिशोब उद्या सांगा कुलकर्णी पण प्रत्येकाला द्यायचं दशरथ पंतांचा स्वभाव असा होता म्हणजे 5वे कृष्णाजी पंतांची 5 मुलं हे 5वे धाकटे सगळ्यात ते दशरथ पंतांचा असा विचार होता दशरथ पंतांनी कृष्णाजी पंत ठोसरांना सांगितलं मला या 48 गावांमध्ये कुठलंही गाव नको बरं का
मी माझं स्वतः गाव निर्माण करेन, म्हणजे स्वतः वसाहत निर्माण करेन आणि त्याचं कुलकर्णी पण स्वीकारेन. मला ही अशी आयती नको गाव. बाकीच्या 4 भावांना तुम्ही वाटून द्या असं दशरथ पंतांनी सांगितलं. त्यामुळे 1248 या पद्धतीनं 12 गावं 4ही भावांना वाटली. पण भावांना वाटली म्हणजे भावानी काय केलं, त्या भावानी प्रत्येकाला जी 12 मिळालेली होती त्यांनी सांगितलं दशरथ पंतांना आमची आम्ही 2-3 गावं तुला देतो, असं नको करू. दशरथ पंत म्हणाले नाही, मी माझी स्वतःची गावं वसाहत निर्माण करेन आणि त्याचं कुलकर्णी पण सांभाळेन. या दशरथ पंत ठोसरांच्या वरून तुमच्या लक्षात येत असेल समर्थांचा असणारा हा स्वभाव कुठून निर्माण झाला, तर तो या दशरथ पंत ठोसरांच्या पासून सुरू झाला. शिवाजी पंत ठोसरांना 5 मुलं, त्यातले हे 5वे लक्षात घ्या. अशा दशरथ पंत ठोसरांच्या पुढे 22 पिढ्या नावं दिलेली पुस्तकामध्ये आणि ती नावं सारखी आहेत. एक 2-4 नावं झाली की परत तीच नावं साधारण येतात. पूर्वी अशी पद्धत होती आपल्याला माहिती आहे, आजोबांचं नाव दाखवायला, खापर पडजोबांचं नाव अजून पुढे, अशी ती नावं सारखी येतात. पण दशरथ पंत ठोसर यांच्यापासून असणारी 22वी पिढी म्हणजे कोण श्रोते हो, तर सूर्याजी पंत ठोसर म्हणजे समर्थांचे वडील. असे सूर्याजी पंत ठोसर. सूर्याजी पंत ठोसरांचा रोजचा परिपाठ काय होता? राणूबाईंशी विवाह झाला, समर्थांची आई राणूबाईंशी विवाह झाला सूर्याजी पंतांचा. घरामध्ये रामाची उपासना आहे, सूर्याची उपासना आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव सूर्याजी पंत. आदित्य हृदय नावाचं स्तोत्र रोज म्हणण्याचा पाठ नित्यक्रम दिनचर्येमध्ये त्या सूर्याजी पंत ठोसरांच्या मध्ये होता. माझं नाव म्हणाले सूर्याची उपासना केली पाहिजे. आपल्याला माहिती आहे समर्थ 1200 सूर्यनमस्कार घालत होते, पण समर्थांच्या अगोदर सूर्याजी पंत ठोसर वर्णन असं आहे बकरीमध्ये, सूर्याजी पंत ठोसर 1200 सूर्यनमस्कार घालत होते. अनेक गायत्रीची पुरस्चरण सूर्याजी पंतांनी केलेली वर्णन आहे, लक्षात घ्या. तेव्हा तशी मुलं काय करणार हो? आई वडील कार्टून बघत बसली, पकडणारी आहे तो मुंबईमध्ये, आश्चर्य वाटतं कधी कधी. मुलं तेच बघणार हो पुढे, असं विनोदाचा भाग सोडून द्या. अशी ते सूर्याजी पंत ठोसर आणि राणूबाई यांचं हे घराणं. लग्न झालंय पण आपल्याला आश्चर्य वाटेल 25 वर्ष झाली पण मूल नाही, संतान नाही. 25 वर्ष. इतिहासाची पुनरावृत्तीच ती काय असं वाटायला लागली. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजे जे दशरथांच्या बाबतीत घडलं, दशरथ महाराज आणि कौसल्या सुमित्रा कैकेयी यांच्या बाबतीत जसं घडलं तसंच इथे घडलं की काय असं वाटायला लागलं. 25 वर्ष श्रोते हो झाली तरी मूल नाही. अनेक वेळेला गैरसमज थोडा पसरवला जातो दशरथांच्या बाबतीत, रामांच्या वडिलांच्या बाबतीत, की काय म्हणे दशरथ महाराज कारण 25-30 वर्ष झाली होती लग्नाला पण मूल नाही असं म्हटलं जातं. संतान नाही असं म्हटलं जातं बरं का, असं नाहीये. पुत्र संतान नाही बरं का. दशरथ महाराजांना पुत्र प्राप्ती हवी होती का, पुढच्या गादीवरती माझा मुलगा राजा म्हणून बसला पाहिजे जेणेकरून अयोध्येची काळजी घेईल बरं का. मग पुत्र संतान नाही असा शब्द प्रयोग केला पाहिजे. पण अनेक दुर्दैवाने व्याख्यान करणाऱ्यांच्याकडून संतान नाही असं म्हटलं जातं. नाही, त्याला एक मुलगी होती दशरथ महाराज, पण त्याला पुत्र होत नव्हता म्हणून ऋषशृंग मुनींकडून सामवेदाच्या प्रकारे ते अश्वमेध यज्ञ आणि पुत्रकामेष्टी यज्ञ करून घेतला आणि मग ही देवतुल्य 4 मुलं झाली. लक्षात तसंच वाटायला लागलं सूर्याजी पंत ठोसर आणि राणूबाईंच्या बाबतीत. असं काय, पण त्याला एकही मुलंच नव्हतं. लक्षात संतानच नव्हतं. सर्व उपवास नवस करून झाले पण फळाला येत नाही. कुलपुरोहित पत्रिका कायम घेऊन बसायचे, येईल होईल तुमच्या प्रारब्धामध्ये आहे असं सांगून व्हायचं काय, कामामध्ये कचेरीमध्ये कुलकर्णीपणाच्या या कामामध्ये सूर्याजी पंतांचा वेळ जाईल. पण राणूबाई जेव्हा कोणत्या सणा समारंभाच्या निमित्तानं, कोणाच्या लग्न कार्याच्या समारंभाच्या निमित्तानं जेव्हा गावामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या घरी जायच्या काही कारणानिमित्त, तेव्हा तिथे येणाऱ्या स्त्री एखाद्या मुलाचं बारसं असलं, मुलीचं बारसं असलं की त्या मैत्रिणीची ही राणूबाई खास असायची.
श्रोते हो, ती सांगायची, अगं तू आणि मी काही वेगळी, माझ्या बाळाला तू पाळणार का, मला चालेल चालेल. त्यांच्या सासूबाईंनी ओरडावं सगळ्यांच्या देखत, हा 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 राणूबाई खाली ठेवा, तुमचा हात या पुत्राला दाबू द्यायचा नाही. लक्षात घ्या, जड अंतःकरणानं ते मूल खाली ठेवावं, जड पावलानं घरी रडत रडत यावं. श्रोते हो, कोणासमोर दुःख मांडणार, सगळे उपवास नवस करून झाले महाराज. सगळे नवस उपवास करून झाले आणि एक दिवशी मैत्रीण म्हणाली, तो दिवस होता मकर संक्रांतीचा. मकर संक्रांतीचा मैत्रीण म्हणाली, मी जातीये गोदावरी नदीच्या पूजनाकरता, सरिता पूजनाला. मकर संक्रांतीच्या दिवशीचं पूजन आहे सरिता पूजन, गोदावरी नदीचं करण्याकरता. तू पण चल माझ्यासोबत, जरा तुला सुद्धा वेगळं आनंद होईल, तुला जरा सुख समाधानात जरा अशी 2-4 दिवस. सूर्याजी पंताला विचारलं, जाऊ का मी, होकार दिला. आणि मग राणूबाई श्रोते हो, की आपल्या एका सखी सोबत, मैत्रिणी सोबत मौजे नावाच्या एका गावामध्ये गेली. तिथं असणारे गोदा नदीचा उत्तम संगम आणि त्या गोदा नदीच्या ठिकाणी गंगा स्नान करायचं. लक्षात घ्या, सगळ्याच नद्याला गंगा असं अशी उपाधी असं संबोधलं जातं. गंगा स्नान करायचं, पूजन करायचं, नैवेद्य दाखवायचं आणि प्रार्थना करायची. आणि ह्या पद्धतीनं तिनं पूजन केलं, गंगेचं पूजन केलं, सीता पूजन झालं आणि प्रार्थना करते राणूबाई. काय, गंगेला नवस बोलतीये. बरं का, किती असला तरी विश्वास असतो देवावरती. देवाला प्राप्त होत नाही, अमुक गोष्ट प्राप्त होत नाही, ती जरी प्राप्त होत नसली तरी सुद्धा सारखं सारखं देवाचा चेहरा, देवाची मूर्ती, देवाला आपण पाहिलं की जे बोलायला पाहिजे ते माणूस बोलतोच. बरं का, आपल्याला कितीही सुख प्राप्त होवं, पण नागेश्वराच्या पुढे आलो की काही ना काहीतरी मागतोच की नाही, काही ना काहीतरी बोलतो की नाही. बरं का, काही नसेल बोलत तरी सुद्धा तुझी कृपा आमच्यावर राहो हे तरी बोलतो की नाही, बोलावंच ना, त्याच्याशिवाय दुसरा कृपा करणार कोण. श्रोते हो, तोच आहे एकांतपणे थोडे वार देव उदार उदार असं वर्णन केलं, तोच उदार आहे. आणि गंगेला प्रार्थना केली श्रोते हो, की मला जर तुझ्या कृपेने आज पूजन केलंय, त्या पूजेचा प्रसाद म्हणून, फल म्हणून तुला जर मला काही द्यायचं असेल तर मला एक पुत्र दे. आणि जर दिलास ना, एक पुत्र द्यायचं वर्णन आहे. जर दिलास तो पुत्र तर त्याचं तुझ्या कृपेने झाला, गंगेच्या कृपेने झाला, म्हणून मी त्याचं नाव गंगाधर ठेवेन. काय नवस केला, जर तुझ्या कृपेनं, गंगेच्या कृपेनं जर मला पुत्र झाला तर मी त्याचं नाव गंगाधर ठेवेन म्हणून प्रार्थना केली. चिदानंद शिव सुंदर तेची, चिदानंद शिव सुंदर तेची, पावन तेची तू मूर्ती, पावन तेची तू मूर्ती, जय गंगे भागीरथी, ओ जय गंगे भागीरथी, ओ जय गंगे.
कांतिमती अमृत मधुरा अमृत मधुरा मधुरा कसे अलगनंदा कशी वाटते अजून थोडं गंगा सागराला उतरवली समजा वेगवेगळे स्तर गंगेचे लोटच्या लोट हत्तीचे हत्ती वाहून जातात गंगा सागराकडे म्हणजे झुळझुळणार पडायचे अमृत मधुर कांतिमती मती अमृत मधुरा अमृत मधुरा कांतिमती जय जय शंकर जय शिव शंकर जय जय शंकर जय शिव शंकर लहरी लहरी क्या निनादती लहरी लहरी क्या निनादती जय गंगे भागीरथी हो जय गंगे जय गंगे जय गंगे भागीरथी गंगा माता की जय। श्रोते हो काही शुभ संकेत ही गंगा गोदावरी मला देई असं म्हणून राणूबाई निघाली। आजपर्यंत श्रोतेहो राणूबाईने स्वतः कुठलाही नवस केलेला नव्हता। श्रोतेहो देवाकडे मागितलं होतं पण नवसाने मागितलेलं नव्हतं बरं का। श्रोतेहो कधी कधी असं असतं काही काही विद्वान मंडळी सांगतात की जर काही सहज प्राप्त होत नसेल तर नवस आहे पण नवस करून सुद्धा जर मिळत नसेल तर सारखे नवसावर नवस करायचे नसतात कारण देवाचा गुण हा दया आहे तुमच्या नशिबात नाही बरं का पण तुम्ही मागताय बरं का तर त्याला द्यायचंय बरं का तुम्ही मागितल्यावर सारखं सारखा नवस केल्यावर तुम्हाला तो देणार आहे पण लक्षात घ्या तो कसं देईल हे माहिती नाहीये बरं का। आज अशा अनेक कथा आहेत मूल नाही म्हणून देवाला अनेक नवस केले शेवटी देव इतका शेवटी पावणं बरं का हा त्याचा गुण आहे हो तरी श्रीहरी पाविजे तो स्वभाव आहे पावणा हा त्याचा स्वभाव आहे गुण आहे प्रारब्धात नाहीये सारखे तुम्ही मागताय अशा काही अनेक घटना पाहिलेल्या आहेत मूल दिलं पण ऐकू येत नाही जन्माला आलं पण डोळ्यांनी दिसत नाही बोलता येत नाही अपंग काही ना काहीतरी अंगावर उठलंय बाकी सगळं नीट आहे बाकी सगळं उत्तम आहे पण अभ्यास लक्षात राहत नाही बरं का याचं कारण काय नशिबात नव्हता तुमच्या प्रारब्धात नव्हता पण देवाने तुमच्यावरती कृपा केली एवढी म्हणून एवढं तरी झालं बरं का म्हणून वर्णन असं आहे एकदा नवस करू थांबा नवस आतापर्यंत केला नाही हा नवस केला कारण 25 वर्ष झाली विवाहाला मूल नाही आणि येऊन श्रोते हो सूर्याजी पंताला घाबरत घाबरत सांगितलं का हो सूर्याजी पंतांना निष्काम भक्ती आवडत असेल सकाम भक्ती आवडत असेल देव काहीतरी देतोय म्हणून त्याची पूजा करायची बरं का हे सूर्याजी पंताला मान्य नव्हतं पण घाबरत घाबरत सांगितलं सूर्याजी पंतांनी सुद्धा दुर्लक्ष केलं कारण बरोबर आहे जोपर्यंत हा देह मातृ म्हणून सिद्ध होत नाही श्रोते हो आई म्हणून सिद्ध होत नाही तोपर्यंत काय काय करणार या देहाचं तिचं बरोबर आहे श्रोते म्हणून
काय केलं? रथसप्तमीचा दिवस उजाडला. रोज रोज आदित्य हृदय नावाचं स्तोत्र ते सूर्याची पंत म्हणायचे. 1200 सूर्य नमस्कार, गायत्रीचं पुरस्चरण, रामाची उपासना, भगवद्गीतेतला रोज एक अध्याय, हे सगळं रोजचं निक सुरू होतं त्यांचं. त्यात कचेरीतली सगळी कामं, कुलकर्णी पण असल्यामुळे जे येतील दारावर नाही येतील त्यांच्याकरता वेळ काढणं, समाजाची काही कामं करणं. आणि रथसप्तमीच्या दिवशी दरवर्षीचा हा प्रसंग असायचा की ब्राह्मण भोजन घालायचं. त्या दिवशी रुद्राभिषेक करायचा, आदित्य हृदय पाठाचं स्तोत्राचं पठण सगळ्या ब्राह्मणांकडून करून घ्यायचं आणि शेवटी ब्राह्मण भोजन. असा तो रथसप्तमीचा दिवस उजाडला. इसवी सन 1604 तो रथसप्तमीचा दिवस. आदित्य हृदय स्तोत्राचे पाठ झाले आणि नैवेद्य आरती वगैरे दाखवून सगळे 7-8 ब्राह्मण जे बोलवलेले होते त्या ब्राह्मणांना पादावरती बसवलं, पंगत घेतली. वाढण्याकरता रणमयी स्वतः जातीनं लक्ष देत आहे आणि नमः पार्वती पतये हर हर महादेव म्हणून सगळ्या ब्राह्मणांना सुरुवात करायची. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध भिक्षान्ते हीच पार्वती अन्नपूर्णा माता की नमः पार्वती पतये हर हर भगवान नागेश्वर महाराज की. सगळ्या ब्राह्मणांनी सुरुवात करणार, चित्रावर आवती वगैरे घालून सुरुवात करणार. इतक्यात एक उंच हातामध्ये काठी घेऊन थोडं पोट वाढलेलं असा एक ब्राह्मण श्रोते, ज्याचा उंचीचा साधारण उंच एवढंच म्हणायचं. कारण उंच इतका होता तर पूर्वीची घर बघा, जे घरामध्ये जायचं बरं का, जिथून शिरायचं फार उंच, डोकं आपटत नव्हतं. आता बुटक्या माणसाचे डोकं आपटतं. ते इतकं उंच होतं, तो दरवाजा इतका उंच होता, जांभेमधल्या समर्थांच्या घरात होता की तो उंच ब्राह्मण त्याला आत शिरायला पूर्ण असं वाकावं लागलं आणि आतमध्ये तो आला. त्याच्या हातामध्ये मोठी काठी. सज्जनगड समर्थांची काठी पाहिली की शेतघरामध्ये, नसेल पाहिली तर जाऊन बघा सज्जनगडावर जाऊन शेतघरामध्ये. त्या वेळेमध्ये जायचं फक्त, ती वेळ असते त्यांची. त्या काठीवरून अंदाज येतो साधारण एवढी काठी आहे. मला जर काठी पकडायची असेल तर आपण अशी पकडतो, अशी धरता येईल अशी काठी आपण पकडतो. एवढी म्हणजे समर्थ एवढे उंच आहे. समर्थांची उंची त्या काठीवरून आपल्याला मोजता येते. आपल्याला हवी तेवढी गिरण्याला जातात माणसं, काठी देतात की नाही. आपल्या बाबाची काठी घेतो आपण, अशी घेतली चालताच येणार नाही उंच असेल तर. असो तर असा तो एक ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणाने विचारला प्रश्न सूर्याजी पंतांना. ते जामनेमधले दशरथ पंत ठोसरे यांचे 22वे वंशज सूर्याजी पंत तुम्हीच का? हो. तुम्ही म्हणे आदित्य हृदय नावाचे स्तोत्राची पाठ करता आणि दरवर्षी ब्राह्मण भोजन घालता रथसप्तमीच्या दिवशी. होय, काही चुकलं का महाराज? चुकलं नाही. मला भूक लागली आहे, जेवायला द्याल का? बसा. अतिथी देवो भव. पाठ मांडलं, ताट मांडलं, चौरंगावर चांदीचं ताट, पूर्णावरणाचा स्वयंपाक सिद्धी केली. बसा. इतर ब्राह्मणाप्रमाणे तो ब्राह्मण सुद्धा जेवायला लागला. जेवण सगळ्यांचं पूर्ण झालं. जेवण पूर्ण झालं. सगळ्यांना वस्त्र, दक्षिणा, महादक्षिणा, महावस्त्र हे सगळं देऊन एक एक ब्राह्मण सूर्याजी पंतांचा निरोप घेऊन जायला लागले, निघाले. पण हे ब्राह्मण मात्र तिथेच होते. हा जो आला होता ब्राह्मण तो तिथेच होता. त्यांच्याही हातामध्ये वस्त्र, दक्षिणा सगळं दिलं. सूर्याजी पंतांनी विचारलं, काही चुकतंय का, काही राहतंय का? आपण जा असं मी म्हणणार नाही बरं का. ब्राह्मणाला आपण नाही म्हणायचं, ब्राह्मणाने म्हणायचं आम्ही येतो आता. विचारलं कसं? राहिलेत तरी काही प्रश्न नाही, पण काही अजून राहतंय का विचारायची पद्धत अशी, काही राहतंय का अजून, काही अजून सन्मान करायचा आहे का? तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले नाही, गेली 25 वर्ष तुम्हाला सन्मानित करतोयस. म्हणजे कळलं नाही. 25 वर्ष सन्मानित करतोयस म्हणजे आदित्य हृदय स्तोत्राचे पाठ करतोस ना गेले 25 वर्ष लग्न झाल्यापासून? होय. आज रथसप्तमी ना? होय. मग ज्या स्तोत्राचे पाठ करतोस,
जे नाव तुझ्या वडिलांनी तुला ठेवलं बरं का सूर्याची, तो प्रत्यक्ष सूर्यनारायणच मी आहे असं त्या ब्राह्मणानं सांगितलं. तुला माझं रूप झेपणार नाही. रूप जाऊ दे, थोडस गरम वाढलं, पावसाळा गेला आणि काय होतं, अहो रात्री का किती गरम झालं, सूर्य नसताना चंद्र आहे वरती, इथे नव्हे, तर एवढं गरम झालं. तर प्रत्यक्ष सूर्यनारायण काय असेल, तुम्हाला माझं रूप झेपणार नाही. सूर्यनारायण म्हणाले म्हणून मी सौम्य रूपात आलोय. पण सौम्य म्हणजे सुद्धा असंच, सौम्य रूपात आलोय दर्शन द्यायला. मी गेल्या 25 वर्ष तुझी काही आदित्य हृदय स्तोत्राची पुरस्कार केलीस, त्याच्यावर प्रसन्न आहे. काय हवंय माग. जुना काय राणूबाई आतमध्ये होते, आतमध्ये बसून ऐकत होत्या, कारण स्त्रीने यायचं नाही परक्या माणसासमोर, जरी तो ब्राह्मण असला तरी यायचं नाही, ही जुनी पद्धत. त्यामुळे आज साधारण तसा अंदाजच आपल्याला येणार नाही. हल्ली असं झालंय, हाफपॅन्टीवरचा जावई आणि पाठीमागे सासू चालले एकत्र सिनेमा बघायला, बरं का. ह्या काळामध्ये हे समजणारच नाही, तो काळच वेगळा होता महाराज. श्रोते हो, राणूबाई आतमध्ये होत्या. काय हवंय विचारण्यावरती श्रोते हो राणूबाईला हाक मारली सूर्याची पंत. राणूबाई या. राणूबाईला जेव्हा समजलं प्रत्यक्ष सूर्यनारायण म्हणजे हेच आहे, तेव्हा श्रोते डोळे डबडबले महाराज, डोळे डबडबले. ज्या सूर्यनारायणानं विचारलंय सौम्य रूपात येऊन तुला काय हवंय माग. आता सकाम गोष्ट मागायची नाही श्रोते हो, निष्काम गोष्टी करता आपला हा देह आहे. तेव्हा राणूबाई म्हणाल्या महाराज भगवान, स्त्रीचं महत्व कधी होतं, जेव्हा ती आई होते तेव्हा या देहाला. बाकी काही नको, एक पुत्र द्या. सूर्यनारायण म्हणाले राणूबाईंना, राणूबाई तेच मी तुम्हाला सांगायला आलोय आज. 25 वर्ष तपश्चर्या तुमचे पती करतात ना, तुम्ही सुद्धा त्यांच्या कार्याला सहभाग देता ना, तेच तुम्हाला सांगायला आलोय. काय, तुमच्या प्रारब्धामध्ये एक पुत्र नाहीये, 2 पुत्र आहेत. 2 पुत्र हो, तेही सांगून ठेवतो कसे असतील 2 पुत्र. एक पुत्र हा वंशज होईल आणि दुसरा पुत्र आजन्म ब्रह्मचारी राहील, हे लक्षात ठेवा. त्या दुसऱ्या असणाऱ्या ब्रह्मचारी पुत्राला लग्नाची अट घालू नका बरं. पहिला पुत्र वंशज आणि दुसरा पुत्र आजन्म ब्रह्मचारी. 2 पुत्र तुला होणार आहे असं सांगून कधी होणार आहे, पुढच्या रामनवमी नंतर दिवस जातील तुला. आत्ताची रामनवमी यायची आहे बरं का महाराज, कळते का बघा. 1604 इसवी सन तेव्हाची असणारी रथसप्तमी, त्याच्यानंतर पुढे रामनवमी 1-2 महिन्यांनी, पुढच्या रामनवमी नंतर तुला दिवस जातील आणि मार्गशीर्षात पुत्र होईल बरं का, असं सांगितलं. आणि ह्या पद्धतीने सूर्यनारायण ब्राह्मणाच्या रूपात आले होते, अदृश्य झाले. आणि सूर्यनारायणानं सांगितल्याप्रमाणे महाराज रामनवमी नंतर दिवस राहिले आणि मार्गशीर्ष बरं का महिन्यामध्ये पंचमी तिथीला, शुद्ध पंचमी तिथीला पुत्र झाला. आणि गंगेला नवस केला होता की नाही, सूर्याची पंताने सांगितलेलं होतं. काय गंगेला काय नवस केला होता, गंगे तुझ्या पुत्रेचा मुलगा झाला तर मी त्याचं नाव काय ठेवेन, गंगाधर. तेच कोण, तर श्रेष्ठ गंगाधर स्वामी. जे कीर्तनामध्ये आपण ऐकता, समर्थांच्या अगोदर त्यांचं नाव घेतो तर श्रेष्ठ गंगाधर पंत स्वामी महाराज की जय. त्यानंतर समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. हे थोरले म्हणून त्यांना श्रेष्ठ म्हणायचे, गंगाधर कोणी म्हणायचं नाही. सगळे समाजातले लोक काय म्हणायचे, श्रेष्ठ आहेत का घरी, श्रेष्ठ म्हणजे गंगाधर पंत बरं का. असे हे श्रेष्ठ गंगाधर स्वामी श्रोते जन्माला आले, अवतार झाला. समर्थांप्रमाणेच यांचं नाव सज्जनगडावरती घेतलं जातं. समर्थान करता इतके रडवड पेटले श्रोते हो समर्थांच्या चरित्रामध्ये. उद्या समर्थांचा जन्म आपण बघू आणि पुढचं त्यांचं कार्य बघू, तेव्हा तर आपल्याला याचा अनुभव आणि याची जाणीव कळेलच. श्रेष्ठ गंगाधर पंतांनी वेगवेगळे ग्रंथ, श्रेष्ठ गंगाधर पंतांचं चरित्र आज का मी सांगितलं श्रोते हो, फारसे सांगितलं जात नाही.
थेट समर्थांच्या चरित्रापासूनच कीर्तनकार मंडळी सुरू करतात. त्याला फक्त एक बंधुश्रेष्ठ होते एवढंच सांगितलं जातं, पण तो जन्म कसा झाला, समर्थांचा जन्म कसा झाला श्रोते हो, हे सांगितलं जात नाही, लक्षात घ्या. म्हणून श्रेष्ठ गंगाधर पंत सुद्धा समर्थांप्रमाणेच फक्त आशीर्वाद कसा असल्यामुळे सूर्यनारायणाचा हे वंशज झाले आणि समर्थ ब्रह्मचारी राहिले. लक्षात घ्या, वंशज म्हणजे आता 11वे वंशज आहेत सज्जन गणावर भूषण स्वामी महाराज, महारुद्र भूषण स्वामी महाराज हे गंगाधर पंतांपासून पुढे 11वे वंशज. लक्षात घ्या, त्याशिवाय पुढची गादी चालणार नाही. लक्षात घ्या, राष्ट्रकल्याणाकरता. आणि म्हणून समर्थांनी विवाहामधून निघून जाणं ब्रह्मचारी. लक्षात घ्या. म्हणून मला आपल्याला सांगायचंय, श्रेष्ठ गंगाधर पंतांना सुद्धा समर्थांप्रमाणेच आपण नमस्कार करावा, की तेवढीच त्यांचीही योग्यता आहे. कायम श्रोतो असे त्यांचे 2 ग्रंथ आहेत, भक्ती रहस्य, अजून एखादा ग्रंथाचं नाव आठवत नाही. त्यामध्ये त्यांना ब्रह्माचा अनुभव कसा यायचा, राणूबाईंनी त्यांच्याकरता काय काय कष्ट सोसले, स्वतः रामप्रभूंनी दिलेला अनुग्रह श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराजांना आणि ब्रह्मामध्ये कायम तल्लीन झालेले श्रेष्ठ गंगाधर पंत आणि त्यांच्यानंतर समर्थ जन्माला येऊन मग हा अभंग लिहिला. काय, आम्ही वसती केली रामी. आम्ही मध्ये म्हणजे सगळेच, मी आणि गंगाधर वेगळा नाही, समर्थपणाने तुम्ही आणि मी वेगळा नाही. आम्ही वसती केली रामी हो, वसती केली रामी आम्ही हो, वसती केली. वसती